विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जी पोलीस भरती असेल, स्कॉलरशिप, NMMS परीक्षा असेल किंवा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा उदाहरणं या टॉपिकवर येत असतात. या टॉपिकचं नाव आहे पुस्तकांची वाचलेली पाने व शिल्लक पाने. पुस्तकांची वाचलेली पाने व शिल्लक पाने याच्यावरील उदाहरण बऱ्याच वेळा बहुतांश परीक्षेमध्ये विचारलं जातंच. तर अशा या टॉपिकवर आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचे जी काही या टॉपिकवर जे उदाहरणं येतात त्या उदाहरणाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण या टॉपिकला सुरू करत आहोत. पुस्तकाची वाचलेली पाने व शिल्लक पाने. आता एक पुस्तक आहे, एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकाला एकूण पाने किती आहेत, असा आपला समोर प्रश्न आहे. आता पुस्तकाची एकूण पाने विचारलेली आहेत. आता तुम्ही नीट बघा, इथं जी काही आपल्या समोर 1/3 दिलेलं आहे, 1/3 पाने वाचल्यानंतर म्हणजे 3 पैकी 1 पान वाचलेलं आहे. 3 पैकी 1 पान वाचलेलं आहे. म्हणजे आता उरलं किती पाने? 3 पैकी 1 पान वाचले म्हणजे 2 पाने उरलेत, 2 भाग उरलेत. 3 भागापैकी 1 भाग वाचून झालेला आहे. तर उरले किती भाग? 2 भाग राहिलेले आहेत. किती भाग उरलेत? 2 भाग उरलेले आहेत. आणि 2 भाग म्हणजे किती पाने शिल्लक आहेत? 2 भागामध्ये पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक आहेत. किती पाने शिल्लक आहेत? 100 पाने शिल्लक आहेत. ठीक आहे. आता एवढी मांडणी झाल्यानंतर आता किती ह्या छेदस्थानी किती आहेत? इथं एकूण भाग एवढे आहेत. किती भाग आहेत? 3 भाग आहेत. 3 भाग म्हणजे पूर्ण पुस्तक आहे, लक्षात घ्या. पूर्ण पुस्तक म्हणजे 3 भाग आहेत. एकूण पाने काढायचे असतील तर 3 भागामध्ये किती पाने उरतील हे आपल्याला काढायचे. तर आपण इथं एकूण पाने किती गृहीत धरायचे? एकूण पाने आपण x धरू काही क्षणासाठी. तर तिरकस गुणाकार करायचा. 2 ने x ला गुणायचं. 2 गुणिले x बरोबर 10 गुणिले 3. x बरोबर 100 गुणिले 3 छेदस्थानी गुणिले 2 आहेत, ते कुठं जातील? छेदस्थानी 2. बेक बे आणि 100 ला 2 ने भाग द्यायचा म्हणजे किती? 100 चा निम्म करायचं, 50. किती उरले? 50 गुणिले 3. म्हणजे आपले एकूण पाने किती यायला लागलेत? एकूण पाने, पुस्तकाची एकूण पाने किती येत आहेत? 50 दुनी 3 म्हणजेच 150 पाने. बरोबर आहे. त्या विद्यार्थ्याने 1/3 पाने वाचलेली आहेत आणि 1/3 पाने वाचल्यानंतर सुद्धा त्या पुस्तकाची 100 पाने शिल्लक आहेत. तर एकूण पाने किती? तर एकूण पाने किती येतात? 150, 150. आता असंच उदाहरण अजून एक आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता इथं किती पाने वाचलेली आहेत? 3 पाने. 3/5 भाग वाचून झाल्यावर 42 पाने शिल्लक राहिलेली आहेत. 42. तर पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? आता लक्षात घ्या, इथं किती पाने भाग वाचून झालेला आहे? 3/5. म्हणजे एकूण भाग किती आहेत? 5 भाग आहेत. किती भाग आहेत? 5. 5 भागापैकी 3 भाग त्यांनी वाचून झालेले आहेत.
3 भाग वाचून झालेले आहेत. 3 भाग हे वाचून झालेले आपल्याला दिसत आहेत. 3 भाग वाचून झालेली आहे. बर, मग आता उरली किती पाने, किती भाग? 5 पैकी 3 भाग वाचून झालेत, म्हणजे 2 भाग उरलेले आहेत, शिल्लक आहेत. आणि 2 भाग म्हणजेच काय? किती पाने? 42 पाने. 42 पाने शिल्लक आहेत. तर आता पुस्तकाचे एकूण पाने काढायचे आहेत आपल्याला. तर एकूण भाग किती आहेत? 5 भाग आहेत. पुस्तकाचे भाग किती आहेत? 5. तर आता एकूण पाने काढायची म्हणजे x गृहीत धरू आपण. 5 भाग म्हणजे एकूण पाने. तर आपण तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले x, बघा असा गुणाकार, बरोबर. आणि 42 गुणिले 5, तर x बरोबर 42 गुणिले 5 छेदस्थानी 2. छेदस्थानी 2. तर x बरोबर, आता 2 ने 42 ला भाग द्यायचा. 42 निम्म 21. 21 गुणिले 5, म्हणजेच एकूण पाने किती आहेत पुस्तकाची? एकूण पाने 5 1 5 आणि 5 दोन्ही 10, म्हणजे एकूण पाने 105 पाने आहेत. आता ही 2 उदाहरण पाहिलेत. आता ही 2 उदाहरण झालेली आहेत, परंतु अजून याच टॉपिकवर, याच मुद्द्यावर अजून काही वेगळ्या प्रकारचे उदाहरण सुद्धा आपल्याला दिले जातात. तर कसे दिले जातात? एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तर पुस्तकात किती पाने आहेत? तर पुस्तकात किती पाने आहेत? तर पुन्हा एकदा, किती वाचून झालेली आहेत? 3/5 भाग वाचून झालेली आहेत. म्हणजे एकूण भाग किती आहेत? एकूण भाग 5 आहेत. त्यापैकी 3 वाचून झालेली आहेत. 5 पैकी एकूण 5 भागांपैकी 3 पाने, 3 भाग वाचून झालेली आहेत. 3 भाग वाचून झालेली आहेत. ठीक आहे, 3 भाग वाचून झालेली आहेत. मग शिल्लक किती राहिले? शिल्लक भाग किती उरलेले आहेत? शिल्लक भाग 2 राहिलेले आहेत. आता 2 भाग म्हणजे, लक्षात घ्या, 2 भाग म्हणजे, आता 3/5 हे भाग झाल्यानंतर सुद्धा अजून आपल्याला 2दा दिलेत पाने. एकदा 250, 250 आणि एकदा 50. ह्याची दोघांची बेरीज करायची, म्हणजे ते शिल्लक भाग असणार आहेत पुस्तकाचे. म्हणजे 3/5 भाग वाचून झाल्यावर आपल्याला हे 2 पाने दिलेले आहेत. कोणते? 250 अधिक 50 पाने. किती होतात? 300. किती? 300 पाने शिल्लक राहतात. तर आता एकूण भाग किती आहेत? 5 भाग आहेत. एकूण भाग किती आहेत? 5 भाग. 5 भाग म्हणजे किती? एकूण पाने आपल्याला काढायची आहेत. तर एकूण पाण्याला आपण x गृहीत धरू. मग आपण तिरकस गुणाकार करू. इथं तिरकस गुणाकार करू. 2 गुणिले x, 2 गुणिले x बरोबर 300 गुणिले 5.
x बरोबर 300 गुणिले 5 छेद गुणिले 2 आहे ना, छेदस्थानी 2 गुणिले 2 आहे तर छेदस्थानी 2. आता x बरोबर 2 ने 300 ला भाग द्यायचा, बेक बे 300 च्या निम्म 150 150 गुणिले 5 म्हणजेच एकूण पाने किती राहिलीत, एकूण पाने बरोबर बघा 15 5 75 आणि हे 0 म्हणजे एकूण पाने किती शिल्लक राहिलेली आहे 700. नाही, एकूण पाने पुस्तकाची एकूण पाने किती आहे 750 पाने आहेत. ओके. आता चौथं उदाहरण घेऊ आपण. इथं पुन्हा एकदा 203 भाग आहेत. ठीक आहे, 203 भाग वाचून झाल्यावर म्हणजे वाचलेले आहेत, तर 3 भागापैकी 2 भाग वाचून झालेले आहेत. आता उरले किती भाग आहे, उरले किती भाग, एक भाग. किती भाग उरलाय, एक भाग उरलाय. आणि पाने किती आहेत बघा बरं, 10. म्हणजे एवढा भाग वाचून सुद्धा किती भाग उरलेले आहेत, 2 भाग उरलेले आहेत. 10 अधिक 90 म्हणजे किती पाने उरलेली आहेत, 100. आता बघा 3 पैकी 2 भाग वाचून झालेले आहेत, म्हणजे एक भाग राहिलेला आहे, एक भाग. आणि एक भागामध्ये किती शिल्लक पाने आहेत बघा, 10 आणि 90 म्हणजे 100 पाने उरलेली आहेत. तर आता एकूण भाग, एक भाग हा शिल्लक राहिलेला होता, पण एकूण भाग किती आहेत, 3 भाग आहेत. किती भाग आहेत, 3 भाग आहेत. आणि म्हणजे 3 भाग म्हणजे एकूण किती पाने आपल्याला काढायचं आहे. तिरकस गुणाकार 1 गुणिले x बरोबर 100 गुणिले 3 म्हणजे x बरोबर 100 गुणिले 3 किती होते, 300. बघा 100 न या x ला 1 न गुणलं तर x एक xच येणार. म्हणजे पुस्तकाची एकूण पाने किती होतात, मग पुस्तकाची एकूण पाने 300 पाने होतात. बरोबर आहे, 300 पाने होतात. आता 5वं उदाहरण घेऊ आपण. एका पुस्तकाचा 5/8 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर अजून किती पाने उरतात, 220 पाने शिल्लक राहतात. म्हणजे इकडे बघा 5/8 भाग वाचले आपण, 5/8 भाग वाचून 8 पैकी 5 भाग वाचल्यानंतर सुद्धा 20 आणि 220 आणि 220 पाने वाचायची राहतात. म्हणजे किती आहेत हे, 240. आता बघा 8 भागापैकी 5 भागे वाचून झालेली आहेत. 8 पैकी 5 भाग वाचून झालेत, म्हणजे किती भाग शिल्लक आहेत, 3 भाग शिल्लक आहेत. 3 भाग शिल्लक आहेत. आणि 3 भाग शिल्लक म्हणजे किती पाने आहेत हे, 20 आणि 220 म्हणजे 240. आता भाग किती आहेत एकूण आपल्याकडे, 8 भाग आहेत. 8 भाग आहेत. आणि पुस्तकाला एकूण किती पाने आहेत, तर एकूण पाने काढायची आहेत. तर x गृहीत धरू आपण, तिरकस गुणाकार 3 गुणिले x बरोबर 240 गुणिले 8 म्हणजेच x बरोबर 240 गुणिले 8 छेदस्थानी हे गुणिले 3 आहे, ते इथं मी भागिले 3 आणतो, छेदस्थानी 3 आणतो.
3 1 3, 3 8 24 आणि 0 म्हणजे x बरोबर 80 गुणिले 8 म्हणजेच काय आलं, एकूण पाने किती आहेत, 8 8 64 आणि 0 म्हणजे पुस्तकाला एकूण पाने किती आहेत, 640 पाने आहेत. अशा पद्धतीने आज आपण पुस्तकाची वाचलेली पाने आणि शिल्लक पाने या टॉपिकवर उदाहरण पाहिलेले आहेत.